सगळ्यांना आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि आज आहे माझं तिसरा गुरुवारचं पूजन। हे बघा खूप छान अशी साडी वेअर केली आहे मी आणि हे बघा माझं पाखरू आलाय मला बघायला त्या रूम मधून मी इकडे काय करत आहे तर। आणि हो पिल्लू पटकन पूजा आटपून घेते। आज खूप देवी लक्ष्मी माता प्रसन्न झाली आहे माझ्यावरती। मागच्या वेळी मी खूपच माझ्या माग गडबड झाली होती आणि इतकी गडबड की भयानकच। तुम्ही मागचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहित आहे। पण आज मी इतक्या फास्ट काम केले ना आणि हिचे वडील पण थोडेसे घरीच ठेवलं मी एखाद तास। म्हटलं थोडंसं माझं पूजा होईपर्यंत तरी राहा आणि मग जा तुम्ही। आणि बस झाला आता पटापट सगळं आटपलं आहे मी। स्वानंदीचा नाश्ता वगैरे सगळं झालं आहे, माझी अंघोळ वगैरे घर पण झाडून पुसून सगळं झालं। फक्त कपडे आणि भांडे राहू दिले मी, बाकी सगळं झालं माझं। आता पटकन देवपूजा आटपून घेते आणि हे दोघं जण इथे खेळतात। चला मग देवपूजा आटपून घेते मी पटकन। हार वगैरे तर मी रात्रीच करून ठेवले होते, गजरा देवीसाठी आणि माळ, कारण की मागच्या वेळी मी माळच केली नव्हती आणि गजराही नव्हता केला, आधीच फुलच वाहले होते म्हणून यावेळी रात्रीच करून ठेवलं। दरवेळी तर मी लवकर पूजा मांडून घेते पण यावेळी माझी पूजा मांडायची आहे। सो चला आता पटकन पूजा करून घेते आणि पोथी वाचून घेते। माझं फराळाचं पण बाकी आहे, मागच्या वेळेसारखंच झालं, लवकर झालंच नाही या वेळेला, पण आज लवकर करीन मी। मागच्या वेळी तर माझं असं गरगरल्यासारखं होत होतं, मला 3-3:30 वाजले होते फराळाचं करायला आणि इतकं असे हातपाय पण थरथर करत होते। तुम्ही जर ब्रेस्ट फीडिंग मदर असाल तर तुम्हाला माहित आहे की काय हालत असते जेव्हा बाळ दूध पितं तेव्हा। अक्षरशः पोटामध्ये गड्डा पडलेला असतो आणि त्याच्यामध्ये उपवास म्हटलं की अरे बापरे भयानकच गोष्ट आहे। सो चला आता पटकन पूजा करून पोथी वाचून फराळाचं उसळ बनवून खाऊन घेते। सो चला, मी मागच्याच गुरुवारी सांगितलं की मला अजिबात माझ्याच्याने उपवास होत नाही। माझ्या घरच्यांना सगळ्यांना माहित आहे माझ्याच्याने उपवास होतच नाही। आज तरी पण आता झाला तिसरा गुरुवार आहे, आणखी एक झाला की झालं। सो चला पूजा करून घेते। पूजा करायच्या आधी सकाळपासून मी काय काय कसरत केली ती बघून घ्या। सगळ्यात आधी तर मी सगळे घरं वगैरे आवरून घेतले आणि झाडू पोछा मारून घेतला आणि नंतर यांचा नाश्ता आणि अंघोळ आटपून नंतर मी देवपूजा करायला घेणार होती। आणि हो, स्वानंदीचा नाश्ता राहिला, स्वानंदीचं पण आठवून घेतलं मी। सगळ्यात आधी स्वानंदीचा नाश्ता वगैरे पण झाडू वगैरे पोछा झाल्यानंतर मी स्वानंदीचा नाश्ता करायला घेतला। आणि नाश्त्यामध्ये काही नाही, कुकर मी आधीच लावला होता। वरण भात एकदम मी गलगल असं लावत असते, जास्त पाण्याचं प्रमाण टाकून मस्त छान असं गलगल वरण भात लावत असते आणि तिला देत असते। स्वानंदीसाठी नाश्ता घेऊन आली तर थंडीचे दिवस आहे, तिला उन्हामध्ये छान मस्त तिच्या खेळण्यांचं टोपलं ठेवलं आणि तिचे वडील म्हणजेच तिचे बाबा तिच्याकडे छान लक्ष देत होते आणि ती मस्त उन्हामध्ये खेळत होती चेअरवरती बसून। तुम्ही बघू शकता खूपच छान खेळत होती। आहा आहा, अरे बापरे किती समजते या पोरीला। चल जुजू का, जुजू का, हो ते पाहिजे, हे पाहिजे तुला, पाहिजे हो हो, देतो ग ग। स्वानंदीला नाश्ता दिला आणि नंतर मी अंघोळ केली आणि नंतर देवपूजा करायला घेतली। देवपूजा करायला घेतली तर मला पूर्ण मांडायचं होतं, नाहीतर मी अगोदरल्या दिवशीच थोडंफार तरी करून ठेवत असते। यावेळी माझ्याच्याने काहीच नाही झालं, पण मागच्या गुरुवारसारखंच झालं या गुरुवारी पण। मी देवपूजा करायला बसली आणि स्वानंदी बघा, तिला फक्त एकच म्हणणं होतं तिचं की मला घे आणि नंतर तू देवपूजा कर। तिला घेतलं, मग तिचे बाबा मस्त कॅमेरा पकडून होते तर त्यांना पण कॅमेरा ठेवून द्यावा लागला, मग मला स्टँडच लावावं लागलं आणि त्यांना मग तिला घेऊन उभं राहावं लागलं आणि नंतर कुठे मी पूजा वगैरे सुरू केली।
दिसत आहे, छान. ये स्वानंदी झोपली. स्वानंदी झोपली आहे आणि बस झालं, पूजाही आटपली माझी. आता फक्त पटकन पोथी वाचून घेते आणि फराळाचं करते, यांना नाश्ता करून देते. कपडे भांडे धुवायचे आहेत माझे, खूप सारे कपडे भांडे धुवून घेते पटकन. असं वाटतं स्वानंदी उठायच्या आधी सगळं झालं पाहिजे, पण असं शक्य नाही आहे. मॅडम खूपच लवकर उठते, ती इतक्या लवकर उठते की बस झालं आता माझा पोथी वाचणं आणि फराळाचं बनवणं होईन, फक्त खाणं वगैरे काही होईन नाही, ती उठून जाईल. तिचं असंच आहे. पण जाऊ दे, आता तिचे वडील घरी आहेत, ते सांभाळू शकतात तिला. चला आता पटकन मी पोथी वाचून फराळाचं बनवून घेते. फराळाचं बनवायच्या आधी मी पोथी वाचायला घेतली आणि पोथी वाचायला मला काहीच अडथळा आला नाही, कारण की स्वानंदी झोपली होती ना म्हणून. आणि पटापट मी पोथी वाचून घेतली आणि नंतर फराळाचं करायला घेतलं. आज मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार होता आणि खरं सांगते तुम्हाला, मला 2 गुरुवार आधी होऊन गेले, त्यामध्ये इतकी गडबड माझ्या मागे आणि इतकं दगदग झाली की बस सोडूनच द्या. पण या 3ऱ्या गुरुवारला मला इतकं जास्त काही गडबड किंवा दगदग असं काही झालं नाही आणि खूप असं शांतता होती आणि माइंड पण माझी, मेंटली पण मी खूप शांत होती. गडबड म्हणजे कामासाठी मी सकाळपासून गडबड केली म्हणूनच कामं झाले, पण देवपूजा आणि हे माझं पोथी वाचून लवकरच झाली. आणि स्वानंदी झोपली होती, त्या कारणाने मी पटापट यांच्यासाठी नाश्ता करून घेतला. आणि मिक्सरमधून मला माझ्या उसळसाठी, साबुदाण्याची उसळ करायची होती, त्याच्यासाठी शेंगदाणे काढायचे होते बारीक मिक्सरमधून. त्यासाठी हिच्या बाबांनी आतमध्ये बेडरूममध्ये मिक्सर घेऊन गेले आणि मला त्यांनी शेंगदाणे बारीक करून आणले होते, कारण स्वानंदीला आवाज नको यायला म्हणून, ती झोपली पाहिजे म्हणून. आम्ही दोघांनी पटापट नाश्ता वगैरे आटपून घेतला. माझ्यासारखीच त्यांना पण घाई असते की ती उठायच्या आत सगळं काही झालं पाहिजे, म्हणून बघा त्यांनी मला किती मदत केली. देवपूजा तर झालीच, पोथी वाचून झाली आणि मस्त माझी उसळसुद्धा झाली. आता मस्तपैकी मी पेटपूजा करते, थोडंसं झाडून घेते, मग पेटपूजेला बसते. चला मस्त ताट भरून घेतलेलं आहे. असं वाटत आहे कधी संपवते आणि कधी नाही, पण जस्ट वेट अँड वॉच. आधी देवीला लावते.
देवीला नैवेद्य लावलेला आहे, ताक सांडत आहे. चला आता मस्त जेवण करून घेते फराळाचं. ओके, यावेळी मी खरं सांगते, लक्ष्मी माता माझ्यावर खरं खूपच प्रसन्न आहे. कारण आता फक्त 1 वाजला आहे, राईट 1 वाजला, आणि मी मस्त फराळाला बसलेली आहे मस्त उन्हामध्ये. आणि माझी स्वानंदी झोपलेली आहे. माहिती नाही का बरं, पण आज ती थोडी जास्त झोपली. 1 तास झाला ती झोपून, मस्त झोपली. माझं फराळाचं होऊ दे म्हणा, मग उठ आरामात, मग मी तुला वेळ देते. सो चला आता मस्त फराळाचं करून घेते. बघू शकता. चलो, भूक लगी आहे. झाली, पेटपूजाही झाली आणि स्वानंदी उठली. स्वानंदीचे बाबा तिला घेऊन आहेत बाहेर. आणि बस झालं. आता मला असं वाटतं कधी कधी साडी काढते, कधी कधी नाही, कारण साडीवरती अजिबात काम सुचत नाही म्हणून. सो चला आता साडी काढून ठेवते, दुसरं नाईट ड्रेस वेअर करते आणि मस्त मग कामं आहेत, कपडे आणि भांडे व्हायचे आहेत, ते करून घेते. संध्याकाळी मी खूप लवकर स्वयंपाकाला बसली होती, कारण की मग स्वानंदीच्याने किती म्हटलं तरी वेळच होते. कारण एक काम करायला लागते, तिच्याकडे बघायला लागते, एक स्वयंपाकाकडे एक वेळा यायला लागते, एक वेळा तिच्याकडे जायला लागते. म्हणून मग मी पटकनच बसली होती. 6 वाजता आणि कुकर मी 2 वाजता लावला होता, म्हणजे लवकरच लावून घेतला होता. आणि गोडामध्ये मी यावेळी विकतचं आणलं होतं, रसगुल्ले आणले होते यांनी, तर आम्ही तेच दाखवले. आणि छान मस्त ताट भरून वरण भात भाजी पोळी रसगुल्ला आणि दुपारचं ताक होतं, ते सगळं काही मस्तपैकी देवीला नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतर मीही जेवण करायला बसले. हे बघा, देवी मातेला, आता लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवलेला आहे आणि आता मी जेवण करते. माहीत नाही का बरं, पण थकल्यासारखं वाटत आहे मला, बाकी काही नाही. छान गेला आजचा दिवस, फक्त थकल्यासारखं वाटत आहे. आणि स्वानंदीने खूप जास्त त्रास दिला, म्हणजे मागच्या वेळी तिने वेगळा त्रास दिला होता, यावेळी तिने नुसतं बाहेर न्यायला लावलं, नुसतं बाहेरच फिरवायला लावलं. सो चला आता जाऊ द्या, जसा गेला तसा गेला. आता भूक लागलेली आहे, उपवास होता सकाळपासून. मस्त आता जेवण करतो छान, कारण स्वानंदीला तिचे वडील आता बाहेर घेऊन गेले आहेत, जेणेकरून मी चांगली जेवण करू शकेल, म्हणून आता मस्त जेवण करायचं आहे. सो चला, हाच होता आपला आजचा ब्लॉग, मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो चला आता मस्तपैकी मी जेवण करते. सो बाय.